वन्य प्राणी आणि मानवी संघर्षामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे। वन्य प्राणी कायदा जो आहे अध्यक्ष महाराज, त्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने अगर प्रॉपर केली अध्यक्ष महाराज, तर मला वाटतं की हा प्रश्न सुटू शकतो। वन्य प्राणी कायदा, कारण की आता हिंस्र प्राण्यांची संख्या मंत्री महोदय जास्त झालेली आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हीच मगाशी सांगितलं की तृणावर जगणारे हे प्राणी आहेत त्यांची संख्या कमी होत जाते आणि ते सगळे शेताकडे येतात आहे, गावात येतात आहे। आता तर रानडुकरं ही गावातच दिसतात, आता गावठी डुकरं गायब झालीत, आता रानडुकरं गावात आलेली आहेत, रोहिया गावात आलेले आहेत आणि हरण गावात आलेले आहेत। आता हे वन्य प्राण्यांची संख्या जास्त झाल्यामुळे, हिंस्र प्राण्यांची संख्या जास्त झाल्यामुळे आणि या तृणावर जगणाऱ्या प्राण्यांची संख्या पण वाढलेली आहे, कमी नाही आहे, तुम्ही मला त्याप्रमाणे कमी झालेली नाही। पण या सगळ्या वन्य प्राण्यांच्या, या हिंस्र प्राण्यांच्या याच्यामध्ये हे सगळी गावाकडे आलीत आणि म्हणून ही हिंस्र प्राणी सुद्धा आता गावाकडे यायला लागलेली आहे। ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे। आम्ही त्या भागात राहतो, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो। अधिकाऱ्यांनी आपल्याला काय सांगितलं, आपण काय सांगता ते तो तुमचा विषय आहे। वन्य प्राणी कायदा असा आहे, माझे वनमंत्री बसलेले आहेत, त्यांना कायम वनात टाकलेला आता, पण वनवास झालेला आहे त्यांना अध्यक्ष महाराज। पण मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की वन्य प्राणी कायदा असा म्हणतो की तृणावर जगणारा जे प्राणी आहेत त्याची संख्या जास्त झाली असेल तर त्याला शेड्यूलच्या बाहेर काढता येतं, हा आमचा वन्य प्राणी कायद्यामध्ये ते सांगितलेलं आहे। पण महाराष्ट्राने कधीच केंद्राला प्रस्ताव पाठवला नाही। गुजरातमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की गुजरातमध्ये तो कायदा पारित झालेला आहे, पण हरण मारत नाही तिथं, डुकरं मारत नाही तिथं, सिंहांसाठी ते सगळी व्यवस्था केलेली आहे, लोकांनी केलेली आहे। आपणही करू शकतो, पण शेतीचं नुकसानाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण कधी सोडवू शकत नाही, कारण की तुमचा जो अधिकारी जातो त्याची समजा 5 एकरची नुकसान झाली असेल पिकाची, तर आपला तो 500 रुपये त्याच्या हातात देतो, झालेल्या नुकसानाची भरपाई काढली जात नाही आणि मग त्या वनाच्या काठावर राहणारी लोक जी आहेत त्या लोकांना आपल्या जगण्यासाठी मग जंगलामध्ये प्रवेशच करावा लागतं आहे। हे तुमच्या बाजू बसलेले मंत्री, त्यांचाही अभ्यास जास्त आहे, त्यांच्याकडे तेच आहे आणि त्यांनी अनेकदा या विधानसभेत ते प्रश्न मांडलेले आहेत। आता राज्यमंत्री तुम्हीच आहात वाटतं ना, नाही आहे का? तर त्याच्यामुळे आज हा प्रश्न जो आहे खऱ्या अर्थाने निकाली काढायचा असेल तर तुम्हाला जे शेड्यूलमध्ये जी तृणावर जगणारी जी प्राणी आहेत त्याला कसं बाहेर काढता येईल, कारण की नुकसान जे शेतकऱ्यांचं आहे ते कसं वाचवता येईल हे ते तुम्ही किती कंपाऊंड केलं ते तुमच्याजवळ तेवढा पैसा नाही आणि ते करू शकत नाही। कोकामधून आपण जे योजना आहेत आपल्या त्याच्यातून आपण पैसे काढतात, पण खऱ्या अर्थानं ते पैसे अपुरे आहेत। सगळ्या शेतकऱ्यांच्या शेताला बाउंड्री करू शकत नाही, हे तेवढंच सत्य आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की आपल्याला याच्यातला मार्ग काढावा लागेल। हे वनताऱ्यात द्या का चांदताऱ्यात द्या की सूर्यताऱ्यात द्या, कुठं द्यायचे तुम्ही द्या, पण जे काही आता जीव जातात आहेत त्याला सुधीर भाऊ नेहमी सांगायचे की मी आता नुकसानीचं प्रमाण वाढवून दिलेलं आहे, माणसाच्या जीवाला 15-25 लाख रुपये मिळावेत, 40 लाख मिळावेत अशा पद्धतीचं, पण माणसाच्या जीवाची किंमत होऊ शकत नाही। म्हणून माझा आपल्याला एक स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी मंत्री महोदय असा आहे, आपण संवेदनशील मंत्री आहात, आपण समित्या जाहीर करणार नाहीत, ते समिती जाहीर करायचे आपण नाही करणार, पण मी आपल्याला सांगतो की याच्यातला हा प्रश्न काढायचा असेल तर आपण सगळ्या आमदारांची, हे वनाच्या भागात राहणाऱ्या सगळ्या आमदारांची एक मीटिंग लावा, तुमचे अधिकारी बोलवा आणि त्या अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी एक निर्णय घ्या आणि हा कायमस्वरूपी या महाराष्ट्रामध्ये, कारण की हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे, शेतकऱ्यांच्या शेत्या उद्ध्वस्त केल्या जातात आहेत, शेतकरी आत्महत्या करते आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न आखरी शेतकऱ्यांशी निगडीत आणि वनाच्या काठावर राहणाऱ्या लोकांसोबत आहे आणि हा महाराष्ट्रासाठी एक मोठा जटिल प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यासाठी सगळ्या कायद्याची तपासणी करून, अधिकारी काय म्हणतात माझी आता हो या खुर्चीला मी उद्या रिटायर होणार आहोत, त्याच्यामुळे सगळं टाइमपास चाललेलं आहे। म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाला जंगलातल्या परवानग्या लागत असेल तर त्याला तातडी मिळतात, पण शेतकऱ्यांच्या शेताचं पाणी तिकडे न्यायचं असेल तर त्याला परवानगी मिळत नाही, त्याला वन कायदे आडवे येतात, हेही आपल्याला सत्यता माहिती आहे। त्यामुळे एक आमदारांच्या मीटिंग लावून तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवा, तुमच्या बाजूला बसलेले आशिष जयस्वाल जे आहेत त्यांना तर खूप वेळ झाला, त्यांना तुम्ही एक बोलवा आणि ह्या कायद्याचं एकदा निष्काळजी, नाही तर या निर्दोष लोकांचा जीव हा सातत्यानं जात राहील, हे तुम्हाला कोणालाही नाकारता येत नाही। आणि लोक आणि मग अधिकारी
याच्यामध्ये माहिती आहे आपल्याला आमच्या एसपीला धक्काबुक्की झाली त्या नाना ठिकाणी. प्रश्न घ्या नाना भाऊ. त्याच्यामुळे माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, मी पोटतिडकीन हा प्रश्न मांडतोय कारण की रोज आम्हाला याच्या सामोर जावं लागतंय. शेतकऱ्यांच्या शेतातलं पीक जेव्हा उद्ध्वस्त होतं अध्यक्ष महाराज, मी शेतकरी आहे त्याच्यामुळे मला जाणीव आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाचं निकाली निघणं आणि हे सभागृहात आम्ही त्याच्यासाठीच आलो अध्यक्ष महाराज, इथं गोंधळ घालायला आलो नाही अध्यक्ष महाराज. मी फार या प्रश्नाबद्दलचं मी जाणीवपूर्वक आपल्याला सांगतो अध्यक्ष महाराज, लगेच आपल्या दालनात लावा. आम्ही वस्तुस्थिती मांडतो अध्यक्ष महाराज, हे कारण की उत्तर जे आलेलं आहे हे थातुरमुतूर आहे अध्यक्ष महाराज, याला आम्ही उपासना करू. ठीक आहे, अनेक सदस्यांना या विषयात मला वाटतं आपापली भूमिका मांडायची आहे. तर मंत्री महोदय, आपण या विषयातली एक बैठक, सर्व सदस्य ज्यांना या विषयावरती आपलं मत मांडायचं असेल, माझ्या दालनात आपण बैठक घेऊ. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नानाभाऊ पटोले यांनी अतिशय गांभीर्याने पोटतिडकीने या चर्चेमध्ये सहभाग घेतलेला आहे असं मला तरी जाणवतंय. मूळ जागा तेवढीच जागा वाढणार नाही, प्राण्यांची संख्या वाढणार आहे, माणसाची संख्या वाढणार आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोर एरियामध्ये प्राणी राहावेत, प्राणी बाहेर येऊन हिंस्र प्राणी, आणि त्याकरता त्यांचं खाद्य असलेले शाकाहारी जे प्राणी आहेत ते कोर एरियामध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि शाकाहारी तिथे वाढण्याकरता विविध प्रकारच्या फळांची निर्मिती करणारे झाडं त्या आणि या पद्धतीनं प्रत्येक रेंजमध्ये डिव्हिजनमध्ये तशा सूचना दिलेल्या आहेत आणि 2-4 वर्षामध्ये अशा प्रकारची झाडं लागली जातील. अध्यक्ष महोदय, आपण सुचवल्याप्रमाणे एकूणच मगाशी कमिटी तयार करणार तशा प्रकारचा शब्द दिला होता लक्षवेधीलाच. त्या अनुषंगानं सन्माननीय सदस्य समीर कुनावारजी, सन्माननीय सदस्य संजय कुटेजी, सन्माननीय सदस्य आशिष जयस्वालजी, सन्माननीय सदस्य अशोक उईकेजी, सन्माननीय सदस्य कृष्णा गजबेजी, श्रीमती प्रतिभा धानोरकरजी, सन्माननीय सदस्य मदन येरावारजी, अर्थात काही मंत्री झाले त्यांच्याऐवजी अन्य म्हणजे ही काय अंतिम यादी नाही, या यादीमध्ये आपण अधिक वाढ पण करू शकतो. आणि अध्यक्ष महोदय, आपण दिवस सुचवा, त्या दिवशी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन ज्या ज्या सन्माननीय सदस्यांना या विषयावर आपली मतं मांडायची आहेत त्या लोकांना आपण बोलवा. बैठक मी शुक्रवारी माझ्या दालनात लावीन.